एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतरी क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरिस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरिस दीवानी। एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतरी क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरिस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरिस दीवानी। मीरा ने मधुबन में ढूंढा, राधा ने मन में पाया। कधीतरी त्यांचा परमार्थ पहा, आपल्याला आपला परमार्थ कळेल दादा आपण काय करतो आहोत। एक दिवस राधा कृष्णाला म्हणते, एक दिवस राधा कृष्णाला म्हणते, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे, क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है, एक बार तो आंसू बहाकर देखो सांवरिया, राधा रो रो कहे। काय परमार्थ आहे। राधेने कृष्णावरती प्रेम करावं, कृष्णाने सुद्धा राधेवरती दादा तेवढं प्रेम करावं। शबरी मातेने रामप्रभूवर दादा प्रेम केलं, परंतु रामप्रभूने सुद्धा शबरी मातेवर तेवढंच प्रेम केलं ना, म्हणून तर राजवैभवाचा त्याग करून रामप्रभू शबरीला भेटण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारतायत। केवढा मोठा पुरुषार्थ आहे हो, केवढा मोठा पुरुषार्थ आहे। मला तर असं वाटतंय आपल्या भजनाला पाहून देवानं त्याचं घर सोडून कधीतरी आपल्या घरी चालत चालत आलं पाहिजे आणि आपल्याला घरी येऊन भगवंताने दर्शन दिलं पाहिजे। आपल्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जसा देव नाचला तसं माझ्याही कीर्तनामध्ये एखाद्या दिवशी देवानं येऊन नाचावं, एवढं गोड कीर्तन आपल्यालाही करता आलं पाहिजे, एवढा गोड परमार्थ आपल्यालाही करता आला पाहिजे। हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ असेल। पुरुषार्थानं माणसाला दादा ध्येयापर्यंत जाता येतं। साधू आपल्या जसं आहे तसंच राहू दे, आता काय केलं हे